आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी येत आहे माननीय देवाभाऊ. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. जालना महानगरपालिकेच्या या पहिल्या निवडणुकीमध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, या देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि आपल्या जालन्याचे सुपुत्र सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे, माजी पालकमंत्री बबनरावजी लोणीकर, आपले माजी आमदार कैलाश भाऊ गोरंट्याल, या ठिकाणी उपस्थित संतोष भाऊ दानवे, नारायण भाऊ कुचे, भास्कररावजी दानवे, राहुलजी लोणीकर, सतीशजी घाडगे, घनश्यामजी गोयल, रामेश्वरजी भांदिरगे, बद्रीनाथजी पठाडे, संगीताताई गोरंट्याल, राजेशजी राऊत, अशोकजी पांगारकर, सिद्धिविनायक मुळे, सतीशजी जाधव, विश्वजितजी खरात, अक्षय गोरंट्याल, औदुंबर बागडे, विजय कामळ, अर्जुन गई, योगेश मानधनी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या नगरीला स्टीलची नगरी, लोखंडाची नगरी, पोलादाची नगरी म्हणून ओळखलं जातं आणि दुसरीकडे ज्या नगरीला बियाण्यांची नगरी म्हणून ओळखलं जातं, अशा जालना शहरामध्ये 90 वर्षानंतर जी महानगरपालिका तयार झाली, त्या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या या जाहीर सभेमध्ये जालनेकरांच्या सोबत मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा सर्व जालनेकरांना नमस्कार करतो, सर्वांना प्रणाम करतो. बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की राज्यातल्या नागरिक क्षेत्राच्या निवडणुका चालल्या आहेत. आपल्या देशामध्ये जवळजवळ 7 दशकं आपण एक संकल्पना मांडत होतो. ही संकल्पना चुकीची नव्हती, ती योग्य होती. ती संकल्पना अशी होती की भारत हा गावांमध्ये राहतो, गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास. पण त्याचवेळी 7 दशकं आपल्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरांमध्येही राहतो. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता गावातनं लोक शहरात येतात. शहरात येणाऱ्या गरिबांना, मध्यमवर्गीयांना सुखसोयी देणं, त्यांच्या जीवनाला सुकर करण्याकरता व्यवस्था करणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे. हे जवळपास 70 वर्ष आपण विसरलो आणि त्याचा परिणाम काय झाला? 70 वर्ष लोक गावातनं शहरामध्ये आले पण त्यांची व्यवस्था झाली नाही. परिणाम असा झाला, ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो बसला. झोपडपट्ट्या तयार झाल्या, अतिक्रमणं झाली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, नाल्यांमधनं गटारी व्हायला लागली. त्या ठिकाणी आपल्या विहिरींमध्ये, आपल्या तलावांमध्ये, आपल्या
नदीमध्ये हे सगळं घाण पाणी जायला लागलं, आपलं जीवन प्रदूषित व्हायला लागलं, शहरं ही मोठ्या प्रमाणात बकाल व्हायला लागली, शहरी जीवन हे कुठेतरी खराब व्हायला लागलं. एकीकडे रोजगाराची निर्मिती शहरात होत होती, पण दुसरीकडे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था ही मात्र वाईटापेक्षा अजून वाईट होत होती. 70 वर्षानंतर या देशामध्ये पहिल्यांदा 2014 साली माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं आणि मोदीजींनी सांगितलं, भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये राहतो, गावांचा विकास करावा लागेल, शहरांचाही विकास करावा लागेल. शहरामध्ये येणारा गरीब, शहरातला मध्यमवर्गीय अन्न वस्त्र निवाऱ्याकरता, शिक्षण आरोग्य रोजगाराकरता, मनोरंजनाकरता लोक हे शहरामध्ये आलेले आहेत, त्यांच्याही व्यवस्था कराव्या लागतील. मोदीजींनी सांगितलं, देशाचा 65% जीडीपी हा शहरामध्ये तयार होतो. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी या शहरामध्ये तयार होतात आणि म्हणून आपली शहरं चांगली झाली पाहिजेत. याकरता पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजी असे प्रधानमंत्री निघाले की ज्यांनी शहराकरता योजना सुरू केल्या. स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहर योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शहर योजना, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी हजारो कोटी रुपये हे शहरांना देणं सुरू केलं. पहिल्यांदा तुम्ही बघा, 2014 नंतर शहरांना पैसे मिळणं सुरू झालं. रावसाहेब पाटलांनी, बबनरावजींनी, कैलास भाऊंनी या ठिकाणी ज्याचा उल्लेख केला, ते जे सगळे पैसे आज आपल्या जालना शहरात आणि या जालना जिल्ह्यात येऊ शकले, कारण पहिल्यांदा या देशामध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आपली शहरं देखील चांगली झाली पाहिजे. आज तुम्ही बघा, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घरं आपल्या महाराष्ट्राला मिळाली, पण घरं मिळाली तरी देखील गरिबाला